पावसाळा स्पेशल मस्त असे खमंग आणि खुसखुशीत मूग भजीची रेसिपी आज आपण पाहूया। तर त्यासाठी मी इथे 5 ते 6 तासापूर्वी मुगाची डाळ छान अशी भिजत ठेवलेली होती। डाळ आपल्याला छान व्यवस्थित भिजवून घ्यायची, त्यामुळे आपली जी भजी आहे मस्त असे खमंग आणि खुसखुशीत तयार होतात। त्यानंतर डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त अशी दळून घ्यायची आहे। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। लगेच थोडंसं मीठ टाकायचं आणि हे जे पीठ आहे 5 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे। ही प्रोसेस केल्यामुळे आपल्याला खाण्याचा सोडा किंवा तांदळाचं पीठ इतर कुठलेही पदार्थ वापरण्याची आवश्यकता नाही। हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालून घ्यायची आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। हळदीचं प्रमाण सुद्धा थोडं कमीच ठेवायचं आहे। त्यानंतर 1 चमचाभर भिजलेली डाळ साईडला काढून ठेवलेली होती ती सुद्धा टाकून घेऊया। पुन्हा एकदा एकजीव करायचं आणि लगेचच भजी तळायला घ्यायची। त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम करून ठेवायची आहे। मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत भजी आपल्याला तळून काढायची आहे। हिरवी मिरची सुद्धा त्यातच आपण तळून काढणार आहे। तर मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत पावसाळा स्पेशल आपली मूग भजी खाण्यासाठी तयार।